काँग्रेस नेते गोपाळ तिवारी सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. सध्या राज्यभरात अशोक खरात प्रकरण अगदी चर्चेला जात आहे. त्याचबरोबर ती वसईमध्ये सुद्धा एका बंधूने पुण्यातल्या एका 35 वर्षीय महिलेवरती सुद्धा बलात्कार केला आहे. एकंदरीतच हे सर्व प्रकार जे आहेत ते भारतातल्या महिलाच्या असुरक्षिततेच्या बाबतीतले काही संकेत देत आहेत. 100% आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण 21व्या शतकात चाललो आहे, प्रगतिशील राष्ट्र म्हणून आपली ओळख आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, ज्योतिबा आणि डॉक्टर आंबेडकर, बुद्धिप्रामाण्यवादी आगरकर यांच्या विचारांनी प्रेरित राष्ट्रसंतांचा, राष्ट्रपुरुषांचा, समाजक्रांतिक कार्याचा हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. आणि आजपर्यंत महाराष्ट्र स्थान देशात प्रगतिशील राष्ट्र म्हणून, राज्य म्हणून ओळखलं जातं. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी बोध घ्यावा आणि अंधश्रद्धेपासून लांब जावं, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक कळावा म्हणून काँग्रेसच्या सरकारने अंधश्रद्धा विरोधी, जादूटोणा विरोधी बिल पृथ्वीराज चव्हाणांच्या कारकिर्दीत 2013 साली आणलं आहे. परंतु त्या बिलाचा, त्या कायद्याचं हे विद्यमान सरकार किती प्रबोधन करते, किती जागरूकता आणते तुम्ही त्या कायद्याविषयी, लोकांना माहिती द्यायला पाहिजे. आणि जेव्हा असे प्रकार बळकावतात तेव्हा त्या सरकारची, तिथली राजकीय सरकारी यंत्रणा देखील ही कारणीभूत असते 100%. अन्यथा फडणवीस विधानसभेत वल्गना करतात की आम्ही कुणाला सोडणार नाही, आम्ही थेटपर्यंत जाऊ, राजकारण करू नये. अरे कोण राजकारण करते ह्याच्यात? दिवसभर चॅनल सगळ्या व्हिडिओ दाखवत आहेत आणि विरोधक त्याची मागणी करतात. ह्याच्यात राजकारण कोण करते? फडणवीसांनी आत्मचिंतन करावं याविषयी आणि अशा पद्धतीने बोलू नये फडणवीसांनी. आपण अंधश्रद्धा विरोधी कायदा जो केला आहे तो काँग्रेसने केला आहे. आज आम्हाला अभिमान वाटतो की आतल्या जादूटोणा, बुवाबाई आणि भोंदूगिरीमध्ये जी लोक नाहक बळी पडत आहेत त्याच्या विरोधातला कायदा हा काँग्रेसने केला आहे. परंतु मात्र तुम्ही त्याच्याविषयी जागरूकता आणत नाही, सतर्क यंत्रणा उभी करत नाही. जेव्हा लोकांना सक्षम पर्यायी यंत्रणा नाही मिळत तेव्हा लोक अशा गोष्टींना बळी पडतात ना, आणि त्यातच हा बळी आहे. आणि परत हे छातीठोकपणे सांगतात आम्ही हे प्रकरण बाहेर काढलं. अरे 6 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी ते पीडितेचे वडील आणि ती मुलगी पोलीस स्टेशनला गेली होती. मी त्या धाडसी पत्रकारितेला सलाम करतो. खबरदार पुढारी दैनिक त्यांनी तो बाबाचा पर्दाफाश केला. आणि हे धाडसी पत्रकारिता, सत्यशोधक पत्रकारिता ही आज काळाची गरज आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये. बघू शकतो की अशोक खरात प्रकरणामुळे अनेक राजकीय नेते जे आहेत त्यामध्ये त्यांचे सोबतचे फोटो किंवा आता काही व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत. या सर्व प्रकरणामुळे राजकीय मंडळी सुद्धा त्याला काही विरोध हस्त होती का अशोक खरातला? 100% दुर्दैव ते हेच आहे की जेव्हा विकृतीला राजाश्रय मिळतो तेव्हा मग हतबल माणसांनी, सर्वसामान्य जनतेने कुणाकडे बघायचं? ज्यांच्या एक आशास्थान आहे. आणि तुम्ही राजधर्माचं पालन करा, तुम्ही समाजाची सुरक्षा जोपासा आणि समाजाला प्रगतिशील करावा. आणि हे अंधश्रद्धा, बुवाबाई याच्यापासून त्याला प्रबोधन करत नाही तुम्ही याविषयी. आणि ज्या वेळेला हे प्रकरण जातात तेव्हा दैनिक प्रहार पुढारीचे संपादक जे आहे त्यांनाच खेमणार, त्यांना धमकीचे फोन करतात, त्यांच्याकडनं माफीनामा लिहून जातो आणि पोलिसांनी हे प्रकरण पुढं आणलं. त्याच्यामुळे आजही प्रशासनात, माध्यमामध्ये जनतेचं हित साधणारे, पारदर्शकता जोपासणारे हे पत्रकार आहेत, काही अधिकारी आहेत, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. खरं या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र अनेक मंत्र्यांचे त्यांच्यासोबतचे संबंध आहेत. त्यामुळे कुठल्या मंत्र्यांची राजीनाम्याची तुम्ही मागणी करणार आहात का? जे ह्याच्यात गुंतलेले त्या सगळ्यांनी ताबडतोब नैतिक, आपली गरज, नैतिकता ओळखून राजीनामा द्यावा पाहिजे. तरच खरं नैतिकता राजकारणात, तरच सुचिरभूत राजकारण आपण करू शकतो. अन्यथा नुसतं वल्गना करण्यात काय अर्थ नाही. कृती आणि उक्तीमध्ये फरक आहे. आणि फडणवीस म्हणतात ह्याला सोडणार नाही त्याचा. अरे तर कृष्ण आंधळे अजून सापडत नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात, सोमनाथ सोमवंशी हत्या प्रकरणाचं काय झालं? 1 लाख जाहीर केलं पुरस्कार म्हणून संपली का जबाबदारी सरकारची? असं नाही होत ना. 1 लाख पुरस्कार जाहीर केला म्हणजे काय झालं? तो 3 वेळा येऊन गेला. आता त्या संतोष देशमुखने सांगितलं मस्साजोगच्या भागात 3 वेळा येऊन गेला तो, तरी तुम्ही त्याला पकडू शकत नाही. हे कशाचं द्योतक आहे? अशोक खरातला काय शिक्षा व्हायला पाहिजे, काय मागणी तुमची? नाही, त्याला अद्दल घडेल असं की जेणेकरून समाजामध्ये पुढे अशा प्रकारचे विकृती आणि अशी विकृत कृत्य करायला कोणी धजावला नाही पाहिजे. हा आदर्श निर्माण झाला पाहिजे, अशी शिक्षा व्हायला पाहिजे त्याची. अशोक खरातला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि अशोक खरातच्या संबंधित जे काही मंत्री आहेत त्यांचे सुद्धा राजीनामे झाले पाहिजेत अशी मागणी खरं तर काँग्रेसचे नेते गोपाळ तिवारी यांच्याकडून आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.